शिवरायांच्या विचारांची हीच ताकद आहे. त्याला आपण घरामध्ये लाख मोलाच्या बंगल्यात राहत असो, परंतु महाराजांचे विचार ऐकण्यासाठी आज माझे सगळे शिवभक्त या ठिकाणी भुईवर बसले आणि खऱ्या अर्थानं मातीचा संस्कार, खऱ्या अर्थानं हिंदू शिवरायांचा संस्कार त्या महाराजांनी आपल्यावर केला. याच महाराजांच्या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा पायी घेऊन आपण आज या ठिकाणी काम करतो. मित्रांनो, मी सुरुवातीलाच म्हटलं आपल्या अंगावर छत्रपती शिवरायांचा टी शर्ट आहे आणि टी शर्ट आपण आज चढवला उद्या उतरवू शकतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या डोक्यामध्ये भिडले तर ते विचार आपण मरेपर्यंत शिरवू शकत नाही. हा एक इतिहास आहे. याच इतिहासाचं पायी पडून आज भवानी ग्रुपनं या ठिकाणी जो ऐतिहासिक सोहळा ठेवला. मला या ठिकाणी आवर्जून म्हणायचंय मित्रांनो, कार्यक्रम ठेवण्याला सोपं असते, परंतु कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणं हे सुद्धा तितकंच अवघड असते. आणि ही गोष्ट लिमराज गुजरे आणि त्यांचं सर्व मित्रमंडळ आणि भवानी ग्रुपचा प्रत्येक सदस्य यांनी ताटमानेने या ठिकाणी पार पाडलं. ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे विचार मांडत असताना महाराष्ट्रावर फिरतो, ज्या ज्या ठिकाणी महाराजांची मिरवणूक असते त्या ठिकाणी सगळीकडे एक वेळ लागलेला आहे आपल्या सगळ्या युवकांना. डोंगरी लावायची आणि त्याच्यावर थया थया नाचायचं. मित्रांनो, नाचण्याला विरोध नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे पुढे डॉलर पुढे नाचण्याला मोठे होणार नाही. माझ्या महाराजाचं कौतुक ज्यावेळेस ते शब्दाने शिपडत पडेल त्यावेळेस माझ्या महाराजाचं नाव या संबंध महाराष्ट्रभर करत राहणार आहे. आणि याच्यासाठी आज तुमच्या या मंडळाला जो उपक्रम राबवला मी लक्ष धन्यवाद देतो. जिकडे तिकडे फिरत असताना माझ्या राजाचं कौतुक करायची गोष्ट काय मित्रांनो, आणि हजारो वर्षांची गुलामगिरी संपवून या महाराष्ट्राच्या नव्हे या भारताच्या मातीमध्ये स्वतःचा हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा या भारताचा पहिला हिंदू पदक पाठशाळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ही ललकार कधी पडली, कुठं पडली सगळ्याला माहिती आहे. औषध जिजाऊच्या डोक्यातून ललकार बाहेर पडली. हे हिंदवी शिवाजी हीच त्यांची इच्छा. आणि मग ही ललकार प्रत्येकाच्या काळजाला भिडली आणि ज्यांच्या काळजाला भिडली ती जागे झाले, उभा राहिले, उठा लागले, उठून चालता एकाचा प्रवाह दुसऱ्याचा ढाल घेऊन ते पेटून उठले आणि अवघ्या रायगडावर 32 मानाच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज आरूढ झाले. छत्रपती शिवरायांनी अवघा स्वराज्य उभा केला कुणाच्या जीवावर आणि फक्त तुमच्या आमच्यासारख्या गोरगरीब रयतेच्या जीवावर. पहिल्यांदा रयतेला विश्वास दिला छत्रपती शिवरायांनी. ही रयत आपली आहे, ही जनता आपली आहे आणि ही माती सुद्धा आपली आहे. हे हिंदवी स्वराज्य आपलं आहे. हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रावसाहेब जिजाऊने आणि शहाजीराजांनी दाखवलं. या शहाजीराजांचं स्वप्न आणि रावसाहेबांचं स्वप्न पुढे चालून या शेर शिवाजी आणि शेर संभाजीने पूर्ण केलं. भगवान सलाम त्या शहाजीराजांना ज्यांनी कसं वागावं ते शिकवलं. भगवान सलाम हे रावसाहेब जिजाऊंना ज्यांनी कसं जगावं ते शिकवलं. आणि भगवान सलाम हे राजा शिव छत्रपतींना ज्यांनी कसं लढावं ते शिकवलं. आणि भगवान सलाम माझ्या शंभू छत्रपतींना ज्यांनी कसं मरावं आणि कुणासाठी मरावं हे शिकवलं. एकदा असंच व्याख्यानाच्या निमित्ताने एका ठिकाणी गेलो होतो.